जनसंवाद न्यूज, सत्य आणि विश्वासाची बातमी। उल्हासनगरमध्ये 3 वर्षीय चिमुकलीची हत्या करून मृतदेह जाळण्यात आल्याचा संतापजनक प्रकार गुरुवारी समोर आला। 18 नोव्हेंबरपासून ही चिमुकली बेपत्ता होती। गुरुवारी तिचा हिलँड पोलीस ठाण्याच्या काही अंतरावर असलेल्या खदानीच्या ठिकाणी अर्धवट जळालेल्या अवस्थेतील मृतदेह आढळून आल्याने एकच खळबळ उडाली। दरम्यान आता या हत्येचा उलगडा झाला असून या चिमुकलीच्या मामानेच तिची हत्या केली आणि हत्या केल्याने कोणाला कळू नये म्हणून तिचा मृतदेह जाळला। या प्रकरणी हिलँड पोलिसांनी मुलीच्या मामाला बेड्या ठोकल्या आहेत। उल्हासनगरच्या कॅम्प 5 मधील हिलँड टेकडी परिसरात मृत चिमुकली तिची आई आणि 2 बहिणींसह वास्तव्याला होती। सोमवारी घरात खेळता खेळता मामाने तिला एक फटका मारला, मात्र हा फटका जोरात बसल्याने मुलगी थेट ओट्यावर आदळली आणि तिच्या डोक्याला गंभीर दुखापत होऊन तिचा मृत्यू झाला। यामुळे घाबरलेल्या मुलीच्या मामाने तिचा मृतदेह लपवून ठेवला आणि बुधवारी मतदानाच्या दिवशी येऊन त्याने या मृतदेहाची विल्हेवाट लावण्यासाठी झाडी झुडपात हा मृतदेह टाकून जाळून टाकला। गुरुवारी पोलिसांनी या मुलीची शोधाशोध सुरू केल्यानंतर मुलीचा मामा, त्याची पत्नी आणि एक मित्र प्रेमनगर टेकडीवर पोहोचले। त्यांनीही मुलीचा शोध घेण्याचं नाटक करत ज्या ठिकाणी या मुलीला जाळलं होतं त्याच ठिकाणी रिक्षाचालक मित्राला मुद्दाम मुलीचा शोध घेण्यासाठी पाठवलं, तर स्वतः पत्नीसह दुसऱ्या भागात मुलीला शोधण्याचं नाटक करू लागला। या दरम्यान रिक्षाचालक मित्राला मुलीचा मृतदेह आढळून आल्याने त्याने याबाबतची माहिती मुलीच्या कुटुंबियांना आणि पोलिसांना दिली। मात्र हा सगळा प्रकार पोलिसांना संशयास्पद वाटल्यामुळे त्यांनी रिक्षाचालक आणि मुलीच्या मामाला ताब्यात घेऊन पोलिसी खाक्या दाखवताच मामाने आपला गुन्हा कबूल केला। मात्र आपण हत्येच्या उद्देशाने हे कृत्य केलं नसून अनावधानाने भाचीला जोरात फटका बसला आणि तिचं डोकं ओट्यावर आदळून तिचा मृत्यू झाला। यामुळे आपण घाबरलो आणि तिचा मृतदेह लपवला आणि नंतर विल्हेवाट लावण्याचा प्रयत्न केला, अशी कबुली त्याने पोलिसांना दिली। पोलिसांनी आरोपी मामाला अटक केली असून शुक्रवारी त्याला न्यायालयासमोर हजर केलं जाणार असल्याची माहिती उल्हासनगरचे पोलीस उपायुक्त सचिन गोरे यांनी दिली आहे। तसेच मुलीसोबत कोणतंही दुष्कृत्य झालं नसल्याचंही त्यांनी स्पष्ट केलंय। आकाश सहाने, जनसंवाद न्यूज, उल्हासनगर। जनसंवाद न्यूज, सत्य आणि विश्वासाची बातमी।